नमस्कार. आम्ही लोकनेते दिवा पाटील विद्यालय कामोठे या शाळेचे विद्यार्थी आहोत व आमचा हा प्रोजेक्ट समृद्ध भारत या विषयाअंतर्गत आहे. या प्रोजेक्टचे नाव प्लास्टिक नोटबुक ऑफ रिसायकल प्लास्टिक असं आहे. आजकालच्या या आधुनिक युगात प्लास्टिकचे अतिउत्पादनामुळे माणसाच्या जीवनावर तर परिणाम होत आहेत, तसेच निसर्गावरही याचे विपरीत परिणाम होत आहेत. जसे की आजकालच्या शहरी भागात पशु प्राणी खास करून गायी जे डस्टबिन मध्ये आपले खाद्य शोधत असतात, त्यांच्या त्यांच्या पोटात हा दुर्दैवी आणि अतिशय वाईट हा प्लास्टिक पदार्थ त्यांच्या पोटात जातो व त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. अशा या सर्व समस्येचे निदान करण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. चला पाहूया तर आपला प्रोजेक्ट. हा आहे आपला रिसायकलिंग नोटबुक प्रोजेक्ट आहे. हे आम्ही जे वेस्ट प्लॅस्टिक आहे त्याच्यापासून आम्ही त्या वेस्ट प्लॅस्टिकचं आम्ही अशा शीट्स बनवले आहेत. त्या शीट्सपासून आम्ही रिसायकलिंग नोटबुक बनवतो. ही नोटबुक आपण किती पण दिवस किंवा कशी पण वापरू शकतो आणि सारखे रिपीट करून रिपीट वापरू शकतो. हे बघा, आपण असे लिहू शकतो. याच्यावर किती असे नाव लिहिले. हे बघा, असं आपण नोटबुकचा यूज करू शकतो. ही नोटबुक आपण रिपीट आणि रियूज करू शकतो आणि कोणत्याही विषयाला आपण यूज करू शकतो. जसं की आपण प्लॅस्टिक स्कूलमध्ये पेजेसचे कागदाचे नोटबुक वापरतो. ते आपण एकदा यूज केल्यानंतर आपण सारखं यूज करू शकत नाही. मग पण आपण या रिसायकल प्लॅस्टिक नोटबुकचा आपण सारखं यूज करू शकतो आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी आपण ही यूज करू शकतो. अशी रिसायकलिंग नोटबुक आहे. ह्या प्लास्टिक नोटबुकचा आपण कोणत्याही विषयासाठी वापर करू शकतो. जसे की या आपण नॉर्मल नोटबुकचा एखादा विषय एकच विषय आपण त्यासाठी लिहू शकतो, परंतु ही प्लास्टिक नोटबुक वापरताना त्यात विषयाचे बंधन येत नाही. तर या प्लास्टिकचे मुख्य फायदे म्हणजे एक माणसाच्या जीवनावरचा विपरीत परिणाम तर टळतोच, परंतु निसर्गाला एक नवीन जीवदान मिळवून देण्याचं काम हे प्लास्टिक नोटबुक करतं. हा कसं ते प्रश्न नक्कीच पडला असेल. जसं आपण नॉर्मल नोटबुक मध्ये जे पेपर्स यूज होतात ते वूड कटिंग व वृक्ष तोड जंगल जाळून जे लाकूड मिळवलं जातं त्यापासून तयार केलं जातं, परंतु या प्रकारे या ठिकाणी कोणत्याही लाकडाचा वापर केला जात नाही. डिफॉरेस्टेशन ही वाचते आणि आपली प्लास्टिक नोटबुक जे आपल्या अस्तित्वात प्लास्टिक आहे त्यांचाही नायनाट होतो. धन्यवाद.